शेवलो एन्जॉय ज्याचा आपण इंजिन ओव्हर केलं होतं, स्वप्नील दादांची गाडी आहे आणि गाडीचं ओव्हर करून मला वाटतं 3 महिने झाले असतील, 3-4 महिने झाले असतील. स्वप्नील 3 महिने तर झाले. 3 महिने झालेत ना. आता स्वप्नीलची तक्रार अशी आहे की गाडी चढायला पिकअप घेत नाही आहे. शेवलो एन्जॉय जाऊया, ट्रायल घेऊया आणि मग बघूया का घेत नाहीये पिकअप. आपण ओव्हर करून आता मी त्याला सांगितलं 3,000 ला ऑइल चेंज करा. आता 3,000 झालं नाही म्हणता येत ते. असं होतं 3,000 गाडी चालत नसेल मग आता बघूया ती एक होस जी हिटिंग कॉइल जी असते ती खराब झाली होती. त्यानंतर गाडी 15-20 दिवस अशीच इकडे तिकडे फिरत होती आणि आपण ती ओव्हरऑल केली. आता चालले ट्रायल साठी आपण. स्वप्नील भाई स्वतः बसू देत, मला चढायला दाखवू देत की गाडी का चढत नाही आणि त्याची कारण काय असतील ही शोधूया. चला ट्रायल जरा बघतो आपण. स्वप्नील भाई सीट बेल्ट चांगले ड्रायव्हर, एक नंबर. मला सीट बेल्ट सगळं प्रॉपर नियोजन असते. चला गाडी स्टार्ट करू दे, जाऊया. हायवेला काय त्रास नाहीये, हायवेला काय नाही, पळते गाडी चांगली. फक्त चढावा एसी लावली की प्रॉब्लेम आहे. आता तू आपण काय करूया, आपला ट्रायल रूट आहे की इकडचा आहे, तिकडे डावीकडे जाऊया आपण वर. चालेल, तिथं ट्रायल बघूया. आणि आता गाडी पेट्रोल आहे की सीएनजी वरती? सीएनजी वरती आहे. आणि सीएनजी आपण का वापरतोय, कारण आपले पैसे वाचतात म्हणून आणि एव्हरेज जास्त मिळतं. हो चला ठीक आहे. पेट्रोल वरती किती मायलेज पडतोय? पेट्रोलवरती 25 पडत नसेल पेट्रोल. माझा अंदाज आहे 18-20 पडलं पाहिजे. आणि सीएनजी ला किती पडतंय? तो अभ्यासच केला नाही आपण. असू, चला ठीक आहे. त्यामुळे ट्रायल रूटला चाललोय वरती. 8 किलोमीटर मध्ये 150 किलोमीटर जातो. 8 किलोमीटर 150 किलोमीटर. अच्छा, हा आपल्या वर्कशॉपच्या जवळच एक ट्रायल रूट आहे. आपण सीएनजी वरती घ्यायचंय की आता पहिले सीएनजी वरती घ्या. आता पहिले सीएनजी का सीएनजी सेकंड गिअर लागलायस? हो. अच्छा, पुढे जाऊन पहिला गिअर लागेल. असं थोडासा खडका रस्ता आहे, ते नेहमी ट्रायल इथंच मारतो. इथं गाडी सगळं सांगते, ट्रक कसा आहे, सस्पेन्शन कसं आहे, ब्रेक कसा आहे. टाक पहिला, दाबा गाडी, दाबूनच घ्यायला पाहिजे. वरनं गाडी लक्ष ठेवायला असं. ओके. आणि तू एकदा ट्रायल घे, मग मी आणि ट्रायल घेतो. लक्षात येईल की का पळते की नाही पळत. पहिल्या गिअरवर आपण आलो वरती, हो जाऊ दे, पहिल्या गिअरवर जाऊ दे. तिथं पुढे गेला की सेकंड टाक. कसं आहे, थोडी बहुत माहिती असायलाच पाहिजे चालकालाही म्हणजे वाहकाला, की गाडी कशी उचलली पाहिजे, आपण कशी गेली. तिथं सेकंड टाकायला पाहिजे स्वप्न. आता पुढचं सस्पेन्शन तुला आदळते. हो हो. ते का आदळते सांग? कारण गाडी फक्त स्प्रिंग वरती आहे, शॉक ऑक्सिजनचा तेवढा सेन्स नाही. चांगले माणूस आहे. शेत नांगरताना नांगराला लोक काय बांधतात, लोक नांगराच्या पुढे बांधतात बैलांना. आणि गाय का बांधत नाहीत? कारण बैलाच्या प्रमाणात गायीची ताकद खूप कमी असते, बरोबर ना. तसाच फरक आहे सीएनजी मध्ये आणि पेट्रोल मध्ये. पेट्रोलला शक्ती जास्त, पेट्रोल फ्लेमेबल जास्त, लवकर जळतं सीएनजीच्या प्रमाणात. सीएनजीला ताकद कमी. आता लोक काय करतात, गाडीमध्ये मायलेज वाढण्यासाठी सीएनजी मायलेज चांगला देते कारण त्याचा फ्लो कमी असतो आणि पेट्रोल महाग येतं सीएनजीच्या तुलनेत. मग गोड जास्त खाल्ल्यानं कधी कधी कडू औषध घ्यायला लागतं. तसाच प्रकार काहीसा सीएनजीच्या बाबतीत आहे. मी आजपर्यंत खूप वेळा पाहिलंय आणि माझा अनुभव तर असा आहे की ज्यांनी सीएनजीवर फक्त गाड्या चालवल्या त्यांच्या गाड्या पेट्रोलच्या प्रमाणात जास्त गरम होतात, प्रसंगी ओव्हरहीट होतात आणि मग इंजिनचं काम निघतं. म्हणजे सीएनजी स्वस्तात मिळालं आणि त्याचाच नुकसान असं झालं की इंजिनसाठी जास्त पैसे खर्च आला. म्हणजे तोच प्रकार झाला ना की गोड जास्त खाल्लं की औषध कडू खायला लागतं. आठवड्यातून 2 वेळा तरी पेट्रोल गाडी चालवली पाहिजे. आणि पेट्रोलवरती जर तुमची गाडी चढते आणि सीएनजी वरती चढत नाही, याचा अर्थ ते इंजिन खराब आहे किंवा गाडी खराब आहे असा नसून तुमच्या सीएनजीला पिकअप कमी येतो आणि पेट्रोलला पिकअप जास्त येतो. आता असेच काहीसे व्हिडिओ मी आणत असतो जे सोप्या भाषेमध्ये लोकांना कळेल आणि मीही शिकत असतो की काहीतरी नवीन, काहीतरी वाहनासंदर्भात. तर आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा. कारण असेच काही व्हिडिओ मी घेऊन येत असतो कोकणाचे आणि गाड्यांचे आपल्या सेवेमध्ये. भेटूया परत एकदा पुढच्याच अशा व्हिडिओमध्ये. आता मी स्वप्नीला समजावून सांगितलंय की बाबा तो गाडीच्या इंजिनचा किंवा गाडीचा प्रॉब्लेम नसून तो सीएनजीचा प्रॉब्लेम आहे. आठवड्यातून 2 दिवस तर पेट्रोल गाडी चालवत जा.
आपापला काळजी घ्या गाड्यांचीही आणि स्वतःची.